आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। टायगर ग्रुप तर्फे शांताई वृद्धाश्रमात मदतीचा हात। उल्हासनगर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी विराजमान असलेले पैलवान संजय भाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुपच्या अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगरमधील शांताई वृद्धाश्रमात मदतीचा हात पुढे केला आहे। यावेळी वृद्धाश्रमातील गरजा लक्षात घेऊन त्यांना विविध उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या। या उपक्रमासाठी टायगर ग्रुपचे अंबरनाथ मुरबाड तालुका संपर्क प्रमुख पैलवान अभिजित भाऊ सकट, अंबरनाथ शहराध्यक्ष पैलवान दीपक सोनवणे आणि मार्गदर्शक पैलवान विजय भाऊ गायकवाड यांनी पुढाकार घेतला। सुमारे 4-5 दिवसांपूर्वीच अभिजित भाऊ आणि दीपक सोनवणे यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन येथील वृद्धांच्या आणि लहान मुलांच्या गरजा समजून घेतल्या होत्या। याच गरजेनुसार संजय भाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही मदत पुरवण्यात आली। या भेटीत वृद्धाश्रमासाठी एक आटा चक्की, मनोरंजनासाठी आणि भक्तिगीतांसाठी साऊंड सिस्टीम तसेच राशन आणि विविध आरोग्य व गृहोपयोगी साहित्य देण्यात आले। देवदर्शनाचा आनंद। या मदतीबरोबरच अभिजित भाऊ सकट आणि त्यांच्या पत्नी कविताताई सकट यांच्या स्वखर्चाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांना बदलापूर येथील स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी नेण्यात आले। या ठिकाणी सर्वांनी प्रसादरूपी भोजनाचाही लाभ घेतला। टायगर ग्रुपच्या या सहृदय उपक्रमाने वृद्धाश्रमातील महिलांना खूप आनंद झाला। त्यांनी टायगर ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। शांताई वृद्धाश्रमाच्या मनीषाताई झेंडे आणि सूर्यकांत झेंडे यांनीही या मदतीबद्दल टायगर ग्रुपचे आभार मानले। बातमीदार वृषाली गायकवाड, जनहित न्यूज महाराष्ट्र, जिल्हा ठाणे। ये देणगी जी दिली आहे याबद्दल काय सांगाल? हे देणगी आम्ही म्हणता येत नाही। हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आमच्या महामानवांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे आणि आमच्या टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री पैलवान तानाजी भाऊ जाधव, उपाध्यक्ष भैयासाहेब बंडकर आणि आमचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय संजय भाऊ संजय भाऊ खंडागे यांच्या नेतृत्वाखाली आज संजय भाऊंचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी साजरा करतो। पण आज आम्हाला भाऊंच्या आदर्शनाने, विजू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक व्यथा आमच्यापर्यंत आली की आपण प्रत्येक अनाथ आश्रमामध्ये सकट साहेब आपण बर्थडे साजरा करता, पण यावेळी तुम्ही संजय भाऊंचा वाढदिवस आपल्या शांताई या आश्रमगृहामध्ये तुम्ही करण्यात यावा। त्यावेळी आम्ही विचारपूस करण्यासाठी मॅडमकडे आलो होतो स्वतः मी दीपक भाऊ। त्यावेळी आम्हाला ह्या काय गोष्टी अपुऱ्या इथं दिसल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या मार्फत देण्याची मदत केलेली आहे। ही देणगी आम्ही दिलेली नाहीये आणि इथून पुढे आमचे विजू भाऊ असू द्या, दीपक भाऊ असू द्या, यांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक टायगर ग्रुपचे कार्यक्रम इथं राबवण्यात येतील आणि वारंवार काही मॅडमला काही मदत असेल तर आम्ही राम लखन म्हणून मॅडमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। त्याबद्दल सांगेल की टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य जे आज पूर्ण तसेच महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आज आपल्या बाजूला बसले, तर संस्थापक अध्यक्ष विजय भाई गायकवाड, तसे टायगर ग्रुपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव असतील, उपाध्यक्ष भैया बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो कार्यकर्ते आज आश्रमामध्ये असतील, जिथे दान करता येईल तिथे मदत करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिथे व्यसन होत होतं आज तिथे भरपूर व्यसनाचा जो प्रकार होता ते मुलं सोडून समाजसेवेच्या ह्याच्यामध्ये पडलेले आहात की भाऊंनी आम्हाला हा सल्ला आणि मार्गदर्शन दिलं। खरंच तानाजी भाऊ जाधव असतील, भैयासाहेब बंडकर तसेच आमचे मार्गदर्शक संजय भाऊ खंडागळे यांचं मनापासून धन्यवाद करतो की आज टायगर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला तिथे जॉईन करून तुम्ही आम्हाला समाजाचा एक भाग बनवलं की समाजामध्ये वावरायचं कसं। आज फक्त समाज म्हणजे फक्त माणसं नव्हते की त्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वृद्ध आश्रमात होते किंवा अनाथ आश्रमात होते आणि त्यांना बघून एक खंत निर्माण झाली की यांना कोणी नसल्यामुळे आज झेंडे मॅडम आज स्वतःचं अस्तित्व तिथे निर्माण करून
काहीतरी त्या लोकांसाठी करतात, लेकरांसाठी करतात, म्हणून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही इथे आलो आणि एक देणगी स्वरूपात एक छोटीशी मदत केली. धन्यवाद. खूप छान वाटलं सर, थँक्यू. तर मी इथं आलो, बघितलं काही गोष्टी आम्हाला कमतरता वाटल्या, तर दीपक भाऊनी आणि अभिजित भाऊंचा आमच्या तिघांचा सल्ला झाला की इकडे तिकडे खर्च न करता जेवढे आपले आजी आजोबा आहेत, आपले छोटे छोटे बाळ आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक काहीतरी आपल्याकडे एक छोटीशी भेट म्हणून त्यांना दिली पाहिजे. तर इथं आलो आम्ही, मॅडमशी विचारलं की तुम्हाला काय लागेल, तर मॅडमनी सांगितलं तुमच्या खुशीने जे असेल ते तुम्ही द्या, पण हे छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला इथं कमी पडतात, जे आम्हाला दूर जावं लागतं. तर तशी एक छोटीशी एक चक्की, काही महिलांसाठी सामान आहे आणि लहान बाळांसाठी चॉकलेट वगैरे आहे. धन्यवाद. थँक्यू सर.